त्या येशूनं वधस्तंभावरील अत्यंत दुःखदायी, अत्यंत कठीण असं मरण स्वीकारलं. तुम्ही गुड फ्रायडेला ऐकाल आणि असं म्हणले मोठ्याशी वर्तमान त्याचा 27 अध्यायामध्ये वाचलं तर पाहायला मिळेल की त्याच्या तोंडावरती थुंकले. असं म्हटले 500 पेक्षा अधिक लोक थुंकले. त्याने अत्यंत कठीण मरण त्या वधस्तंभावर स्वीकारलं. तो मेला आणि मरणातून पुन्हा उठला. बोलो हालेलुया. आणि म्हणून तो देव आहे आणि म्हणून आम्ही त्याची उपासना करतो. मरणातून उठला, स्वर्गात घेतला गेला आणि तो म्हणाला मी जातो, माझ्या पित्याच्या घरात जागा पुष्कळ आहेत. जागा नसती तर मी तसं तुम्हाला सांगितलं असतं आणि मी पुन्हा घ्यायला येतो. बोल हालेलुया. तो म्हणून देव आहे. म्हणून मागे तुम्हाला सांगितलं की बंधू, साधू, भविष्यवक्ते त्यावरती भरोसा ठेवायचा नाही. सगळे कसे आहेत? कसे आहेत? हा, माणसं आहेत. लक्षात घ्या. पहिली गोष्ट कशा आहेत? माणसं. कोणी देव नाही. जर भविष्य समजलं तर तो काय झाला? देव नाही का? मग तुम्ही कधी कधी युट्यूबला पाहता लय पॉवरफुल. पॉवर बिवर काय? मी इथून तुम्हाला आता उडी घेऊन दाखवतो, पुढे उडी घेऊन दाखवू शकतो की काय पॉवर आहे. तुम्हाला बाप रे. आणि असं उलटं पालटं पडून वेगवेगळ्या भाषा बोलून तुम्हाला असं हलवून बिलून आपटून टाकू शकतो. तुम्ही म्हणता काय पॉवर आहे. तसं केल्यावर काय लय देवाचा आत्माला असं काही नसतं. समजतंय का? मी तुम्हाला सगळं करून दाखवलं, मला करायला आवडत नाही म्हणजे सारखं सारखं. फक्त मला इतकं सांगायचं आहे की शास्त्र काय सांगतो? तो शांतीचा देव आहे. बोलो हालेलुया. तो कशाचा देव आहे? त्याने शांती प्रस्थापित केली. घरामध्ये तुम्हाला धिंगण आवडतं का शांती आवडती? हा, घरामध्ये सगळं भांडे फेकी ते चाललंय, धिंगाणा, पोरं धिंगाणा करतात, बायको करते, टेप लावलाय, नाचतात, लय मस्त वाटतं का आपलं? आम्ही आनंदित असं म्हणू का आपण काय म्हणतो? अरे ते घर डोक्यावर घेऊ नका रे, जरा शांत राहू द्या. काय राहू द्या? शांत राहू द्या, नाही का? आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं लक्षात घ्या. हे जीवन फार सुंदर आहे. जीवन कसं आहे? फार सुंदर आहे. आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनांवर भरोसा ठेवायचा. कोणावर भरोसा ठेवायचा? देवाच्या वचन काय शिकवतात पाहायचं. कोण काय सांगत आहे, कोण काय सांगत आहे असं म्हणतील की प्रभू आला 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 चला चला तिकडे. नाही, तो काय म्हणले? प्रत्येक डोळा त्याला पाहिल. तो म्हणतो जर धाब्यावर असेल वरती तर खाली सुद्धा येऊ नको मला बघायला, मी वरती तिथे येईन तुला. शेतात असतील तर घरी येऊ नको आणि घरात त्याने शेताकडे जाऊ नका, मी जिथे आहे तिथे तुम्हाला काय करेल? भेटेन. तो प्रभू आहे. आणि म्हणून देवाला जाणून घ्या. ते कसं जाणता येईल? कसं ओळखता येईल? बायबलचा अभ्यास असला तर, पवित्र शास्त्राचा अभ्यास असला तर, देवाच्या वचन वाचले तर मग तुम्ही घरातही चांगलं वागाल. नाही तर बाहेर आहे असं म्हणले मंडळीमध्ये देवदूत आणि घरात गेला का भूत. असं होतं का? नाही, असं झालंच नाही पाहिजे. असं कोणीच आपल्या मंडळीला म्हटलं नाही पाहिजे. कदाचित आपण फार श्रीमंत नसणार, कदाचित आपल्याकडे फार पैसे नसणार, कदाचित फार मोठे पण नसणार, पण जर देव आहे तर जगातलं सगळं सुख आपाप आपल्या जवळ आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून देवाचं वचन या 17व्या अध्यायामध्ये काय सांगतं ते जाणून घ्या. पवित्र शास्त्र सांगतं जे स्वतःला धार्मिक दाखवतात, जे स्वतःला शास्त्रीय पुरुषांसारखं दाखवतात, जे स्वतःला फार मी मोठा आहे असं दाखवतात, पण ते धार्मिक नाहीत, तर ते नरकासाठी राखून ठेवलेले आहेत. कशासाठी राखून ठेवले? नरकासाठी. नरक फार भयंकर आहे. ज्याला येशू समजला त्याचं तारण झालं पाहिजे, तो नरकातून बाहेर आला पाहिजे. मी पुन्हा असं म्हणेल की जीवन फार सुंदर आहे, पवित्र शास्त्र फार सुंदर आहे आणि नीतिवचन वाचल्याच्या नंतर आमचं जीवन सुंदर झालं पाहिजे. नीतिवचन आम्हाला शिकवतं की सगळी मलिनता काढून टाकू, सगळं पाप काढून टाकू, सगळी अनिती काढून टाकू, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाकू. आणि मग काय म्हटलंय 17व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये? काय म्हटलंय? एखाद्या घरात म्हणते बरं, उदाहरण द्यायचं नाही. एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह आहे तर त्यापेक्षा शांत असून कोरडा तुकडा मिळाला तर बरं. बरोबर का? वेगवेगळ्या भाषांतरात कदाचित वेगळं असेल. काय म्हटलं? एखाद्या घरात फार खाण्याचं घर आहे. आता घराकडे जाऊया. घर आहे. घर म्हटलं का सर्वांना फार आनंद वाटतो. मग कदाचित वेगवेगळं घर आहे, कदाचित फ्लॅट आहे, कदाचित बंगला आहे, कदाचित महाल आहे, कदाचित झोपडी आहे, घर आहे, नाही का? घर घ्या थोडक्यात. घर म्हटल्यावर कोण कोण आहे त्यामध्ये? पती पत्नी आहेत, लेकरं आहेत, आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, सगळं नातं घर आहे. काय म्हटलंय? एखाद्या घरात खाण्याची फार चंगळ आहे. फार आज गुलाबजाम आहे, किती मस्त. आपण आज काय केलं? गुलाबजाम आहे, खा खा खा, मेला खा केलं तर त्यासाठी मी तो खाईल का?
अशी काय फायदा त्या गुलाबजामचा? त्या गुलाबजाम खाण्याच्या अगोदरच मला उत्तर मिळतात. आला आता नाही बनवलं तर लगेच आला बाबा म्हणणार. त्या नवरा सांगतो खा खा, मी कमत तेव्हा खातीस, खा केलीस तर बिर्याणी खाय. काय म्हणजे फार चांगलं आहे घरात खाण्याची, पण घरात कलह आहे. खायला बरं वाटेल का? ती केलेली बिर्याणी, ते केलेले पक्वान, ती केलेली शिरापुरी, केलेलं श्रीखंड खाऊ वाटेल का? ते अन्न खाऊ नाही वाटेल. खाताना ते आठवतील शब्द की बाबा मला इतका बोललाय, कशाला त्याची भाकर खाऊ. मग काय लिहिले पुढं? शांत ठिकाण राहून कोरडी भाकर जरी खाल्ली ना तरी ती भाकर मनाला काय देणार आहे? समाधान देणार आहे. म्हणून बायबल काय सांगतं लक्षात घ्या, घरामध्ये काही नसू द्या, कदाचित साखर नाही, आमेन, बायको म्हटलं हरकत नाही, साखर नाही ना गुळाचा बनव. बोला हालेलुया. तिच्याकडे आयडिया पाहिजे काय बनायचं. धान्य नाही ना इडली बनव, काय ना कर, मी आहे ना. घरात काय पाहिजे महत्वाचा? बोला, अरे बोला ना, काय पाहिजे? साबुदाणा? हा, काय पाहिजे घरामध्ये? शांती पाहिजे. घरामध्ये काय पाहिजे? शांती पाहिजे. घरात बायबल सांगतं की सगळ्यात महत्वाचे आहे मेजवानीपेक्षा शांती पाहिजे. म्हणजे भांडण नको, कलह नको, राग नको, चिडचिड नको, समस्या नको. तेल संपलं सपूद्या येईल, साबण संपले सपूद्या येतील, काही संपलं सपूद्या येईल. आनंदानं सगळं काही सहन करण्याकरिता तयार असलं पाहिजे, त्याला धड म्हटलंय. आणि म्हणून बायबल काय सांगतो पहा, एखाद्या घरामध्ये, एखाद्या घरात मेजवानीची फार चंगळ आहे, सगळे पक्वान बनतात, पण रोज कलह आहे, रोज भांडण आहे. आई त्या लेकरांवर भांडत आहे, बाप त्या मुलांना बडबड करीत आहे, बायको नवऱ्याला भांडत आहे, नवरा बायकोला भांडत आहे, लेकरांवर चिडचिड आहे. केलेलं अन्न खाऊ वाटतं का? खाऊ वाटणार नाही. पण आनंदाने ते मिरची भाकर जरी केली म्हणते सगळे किती स्वादिष्ट आहे, छान, हरकत नाही. आज काय मेनू बदललाय का? हरकत नाही. आज काय आहे? झुणका भाकर, ओके, आनंद आहे. भांडण्यापेक्षा जेव्हा आनंद ठेवणार तेव्हा असं म्हटलंय की त्या मनाला आनंद वाटतो, त्या घराला घरपण येतं. आणि मानवाला, त्या पतीला घराची भूक लागते, त्या पत्नीला घराची ओढ लागते, त्या लेकरांना घराची ओढ लागते. कान सुटल्याबरोबर त्याला असं वाटलं पाहिजे की मी घरी कधी जाऊ. आता तुम्ही जनावर ओढले का नाही मला माहित नाही, मी बऱ्याच वर्ष जनावर सांभाळली. आणि गाय असते ना, गाई, त्या गाईला वासराची भूक असते. ती गाय काय करते, इथं जर बकऱ्या म्हशी येतात, ती गाय थेट त्या वाशीच्या ब्रिज जवळ संध्याकाळ झाली का ती थेट घराच्या मागे धूम पहिली जाणार आणि पुढे आपल्या जागेवर, आपल्या गोठ्यामध्ये त्या घराकडं निघून जाणार. ती कोणाची वाट बघणार नाही. टाइम संपला. तसं जेव्हा घरात प्रेम आहे ना, तो घरधनी एकदा का काम सुटलं तो सगळं सोडून देतो, पहिलं घरात रस्ता धरतो. कधी? जेव्हा घरामध्ये प्रेम आहे. तर म्हणतो नाही माझे लेकरं माझी वाट बघतात. जेव्हा लेकरं मोठे होतात ना, तेव्हा मुलगी असेल तर मुलगी त्या आईची मैत्रीण होत चालते. ती आईला सुख दुःख सांगते, आईला सांगते अरे आई इथं मला फोडी आली, जरा बघ ना. ती आई म्हणते काही नाही, जाईल, बाळ होत राहतं. ती आईला सगळं सांगते, थोडक्यात सगळं. आता मला सगळं तुम्हाला फोडून सांगता नाही येणार, आई सगळं सांगते. त्यामुळे मुलगी आईला सगळं सांगते. पण होतं काय, मुलगा मात्र हळूच बापापासून दूर जातो. त्याला वाटतं मी पप्पाला कसं सांगू, बापा म्हणतो मोठा झाला मी त्याला कसं बोलू. असं नाही झालं पाहिजे. ते मैत्रीचं नातं तुमचं म्हातारपणापर्यंत तसंच राहिलं पाहिजे लेकराबरोबर. त्यासाठी त्यांना जवळ घ्या, बोला, त्यांना समजून घ्या, त्यांना काय पाहिजे काय नको ते शिका. पवित्र शास्त्र सांगतं की घरामध्ये मेजवानीची चंगळ असून जर कलह आहे, म्हणजे भांडण आहे, तर त्या घरात शांती नाही. शांती काय झाली? निघून गेली. आणि सगळ्यांना आज काय हवी आहे? शांती. कोणाला असं की शांती नको? बोला हालेलुया. आपला हात उंच करताना म्हणजे मला शांती नको, असं कोण आहे का? मला शांती नको, हो द्या, काय भांडणं बी नको द्या, असं वाटतं का? थोडं काय धरता आपण असं म्हणतो की नको रे, जाऊ द्या, सोडून द्या. काय? आणि तुम्हाला सांगतो मी, भांडणामध्ये काहीच रहस्य नाही. आज युद्ध चाललंय कशामुळं? तू मोठा का मी मोठा, काही कारण नाही. अरे त्यांना त्यांचं काय करायचं करू का, तुम्ही कशाला त्यांना काय म्हणता? पण ते म्हणता आमच्यापेक्षा मोठं नाही झालं पाहिजे, आमचा रुपया मोठा की तुमचा रुपया मोठा, काही नाही. आणि भांडणारे तुम्ही पहा त्यांचं वय किती, 84 वर्षे, 72 वर्षे, 74 वर्षे, 4-5 वर्षाचेच पाहून येत. पण जाता जाता काय करणार? ते सगळ्या जगाची वाट लावून जाणार. तसं जेव्हा समजदारपणा घरात राहत नाही ना, घराचं वाटोळ ज्याला म्हणतो, राख म्हणतो, व्हायला वेळ लागत नाही. आणि त्याकरिता घरामध्ये समजून घेणारे असले पाहिजे. हरकत नाही,
महाराज रागवलेत का, आपण शांत राहूया, काहीच म्हणायचं नाही. महाराणी रागवले का, आपण शांत राहूया. जेव्हा माघार घ्यायची ठरवतो ना आपण, भांडण होणार नाही. मी नेहमी तुम्हाला सांगत आहे, त्याला कारण असं आहे, पवित्र शास्त्र सांगतं, नीतिसूत्र करतात सांगतो की घर समजलं, सांभाळलं तर जीवन सांभाळ. एखाद्याचं घरच नाही ना चांगलं, फार उपदेश केले मोठं मोठे, फार प्रार्थना केल्या, बाहेर फार मोठ भारी भारी ड्रेस घालून फिरला, जगात फार मोठं नाव आहे, पण घरामध्ये काहीच नाही. त्याला आनंद वाटेल का, तो म्हणतो घरी न गेलेलं बरं. मागे तुम्हाला मी सांगितलं, तो काय म्हणतो, टिप टिप करणाऱ्या महालात राहण्यापेक्षा धाब्यावर जाणं बरं. घरात किरकिर आहे ना, तर म्हणतो घरी जायला नको, बायको झोपल्यावर घरी जाऊ, आता नाही जायचं. का होतं, घरामध्ये आनंद नाही, शांती नाही, ती निघून गेली, कला नाही. मी एक गोष्ट पाहिली, एक उदाहरण मी पाहिलं. असं म्हटलं की ते दोन पती पत्नी, एक बाळ आहे, आणि कोर्टामध्ये समोर जातात, वकिलाच्या समोर जातात. वकील त्यांना विचारतो की तुम्हाला सगळं मंजूर आहे का. पत्नी म्हणते होय मंजूर आहे. काय काय ठरलंय, लग्नाचे दागिने माझे मला परत द्यायचे, ओके, आणि 10 लाख रुपये यांनी द्यायचे, पोटगी नको आहे, आणि माझं बाळ माझ्याकडे द्यायचं, आणि मी त्यांचे दागिने त्यांना देणार, आणि आम्ही वेगळं होऊ. त्यांचं ठरतं की वेगळं राहायचं, घटस्फोट घ्यायचा, एकत्र राहायचं नाही. आणि त्याला कारण असं असतं, फार साध्या कारणावरून भांडणं झालेलं असतं. साध्या कारणावरून भांडणं झालेलं असतात. फक्त कपबशी आहे, ते टेबलवर अशी ठेवली, रात्रभर राहिली. बायको म्हणाले की तू उचल, नवरा म्हणला की तू उचल. चहा कोण पेले, ती म्हणाली तुम्ही, मग तूच उचल. उचलणार नाही, दोघे झोपले. त्या कपबशीन भांडणं झाली. सकाळी तो उठला रागाने, म्हणला ही रात्रभर इथं उशिरा ठेवली, सगळ्या मुंग्या लागल्या, मला मुंग्या चावल्या, एक फटका मारला. तिला राग आला, ती म्हणली की मला मारलं, मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. लगेच कोर्टात भांडण गेलं. कोर्टानं पुष्कळ समजून सांगितलं, द्या सोडून, करा हे ते, नका घेऊ. शेवटचा दिवस आला, सांगितलं सह्या करा. दोघांनी सह्या केल्या, दोघांचा घटस्फोटाचं पत्र हातात मिळेल, सह्या केल्या, ठरलं आता वेगवेगळं राहायचंय. सगळं तिथं सामान ती बांधायला लागली घरातलं. आणि बाकीचे लोक असतात ना, जोडायला फार कमी असतात. सामान बांधायला सगळं गावाला बांधा 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 साला चाललेत ना, सामान बांधू लागायला सगळे होते. शेवटी जेव्हा भांडण झालं आणि वर्षभर भांडण कोणीच नाही आलं, पण आता वेगळं होणार आहे, लगेच सगळं गाव आलंय, एकत्र बांधायला कोणी नाही आलं. आणि तो तिच्याकडे बघतोय, शांत झाला, काय बोललो नाही. बाळ होतं, त्या बाळाच्या वारंवार मुके घेतोय. ती बाळाला म्हणलं की आपण थोडी तू मोठी झाली का, मग आपण एकत्र राहू. ती विचारते पप्पांना, असं काय मम्मी सामान बांधते, तुम्ही येत नाही आमच्या घरी, काय झालंय. आणि शेवटी सगळं सामान बांधून रेडी होतं की ते दागिन्यांचा बॉक्स घेऊन मध्ये तुमचे दागिने. तो म्हणतो नाही राहू दे, तुला तुमचं माझं असं का म्हणते, राहू दे, तुला गरज पडेल. मला काय नाही, मी लोन केलंय, माझं काम होईल, तुझे पैसे मी लवकर तुला ट्रान्सफर करतो, 10 लाख रुपये, आणि काळजी घे आणि बाळाला सांभाळ. तो असं म्हणतो आणि त्याला रडायला येतं. तो म्हणतो सॉरी मी तुला मारायला नको होतं, काही मोठी गोष्ट नव्हती, मी उचलू शकला असतो का बशी, पण माझा इगो आडवा आला, मी नाही उचलली. आणि मग तिकडे तोंड करून तो रडायला लागतो. तर तिला ते अनावर होतं. ती म्हणते अहो 10 वर्ष झाली संसाराला, ती मला कधीच दुखावलं नाही, पण मी त्या दिवशी रागात होते, मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे होतं, मी उचलायला पाहिजे होती कबशी. आणि दोघं रडायला सुरुवात करतात आणि रडता रडता भांडण मिटतं. ती घेते तो पेपर आणि फाडून टाकते आणि म्हणते आम्हाला वेगळं नाही व्हायचं, लोकांना म्हणते निघून जा. बोला हालेलुया. ते कधी होतं, जेव्हा समजून घेतो झालेलं काहीच नसतं, झालेलं काही नसतं, फक्त आपला इगो आडवा येतो. आणि म्हणून त्या इगोमुळे भांडणं होतात. पवित्र शास्त्र तेच आम्हाला सांगतं की सगळ्यात पहिला इगो टाकून येशू ख्रिस्ताला लक्षात घ्या. राजा होता, स्वर्ग त्याचा आहे, पृथ्वी त्याचा आहे, आणि तो देव असताना मनुष्य झाला. शास्त्र सांगतं त्याला जागाही नाही मिळाली, इतका नम्र झाला. आम्हाला फक्त थोडस नम्र व्हायचं आहे. जेव्हा तुम्ही नम्र व्हाल, तुमच्या सारखा या भूतलावर सुखी कोणीच नाही. पैसे नसू द्या, पण सुख आहे तुमच्याकडे. तुम्ही असं म्हणा की मी फार सुखी आहे, मी फार आनंदी आहे. पत्नी म्हणून की मी फार आनंदी आहे, तर माझे पती चांगले आहेत. मग मतशुभवर्त पण 11-28 मध्ये काय म्हटलंय, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वमतकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. येशूनं म्हटले नाही का, आमचं कष्ट, आमचं दुःख, आमची पीडा, आमचा त्रास घेऊन जेव्हा आम्ही येशूकडे जातो, त्या येशूवर टाकतो, सगळे प्रॉब्लेम आपाप मिळतात. आणि ऍक्च्युली जेव्हा आम्ही शोधतो तेव्हा प्रॉब्लेम काहीच नसतो, फक्त प्रॉब्लेम आमचं तोंड. प्रॉब्लेम काय आहे, तोंड. म्हणून मी तुम्हाला मागे म्हणालो की तोंडावर ताबाट्या. पुढे आहे ते, पुढे तर लिहिले, पुढे आपण जाणार आहोत.
मौन धरा म्हटलंय. शांती फार महत्वाची आहे आणि जेव्हा आमच्या जीवनात शांती आहे तेव्हा आम्हाला आनंद वाटतो. मग आम्हाला शांती का नाही? सर्वत्र क्रोध आहे, राग आहे, क्षमा नाही, माफी नाही आणि म्हणून युद्ध आहे, म्हणून भांडणं. घराघरामध्ये सुद्धा भांडणं आहेत, सासू सुनाचे भांडणं आहेत, मुलाचे बापाचे भांडणं आहेत, नातेवाईकांमध्ये भांडणं आहेत. का? कारण काय नाही? शांती नाही, संयम नाही, सहन करायची ताकद नाही. जेव्हा आम्ही सहन करायची ताकद काय नाही होत. कदाचित लोक असं म्हणतील की तो घाबर, हरकत नाही, पण जेव्हा आम्ही शांत राहतो तेव्हा आपाप देव आम्हाला उंच करतो. दुसऱ्या वचनामध्ये काय म्हटले वाचा. शहाणा सेवक आणखी तिसरं पुढे काय म्हटलंय की सोनं जे आहे ते सोनं भट्टीत तापवतात, चांदी जे आहे ते चांदी भट्टीत तापवतात आणि त्याची पारख करतात की किती शुद्ध आहे. पण देवाचं म्हणतो मी काय पाहतो? अंतःकरण पाहतो, हृदय पाहतो. आमच्या अंतःकरणात काय चाललंय हे परमेश्वर देवा पाहतो. आणि फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त परमेश्वराला असं वाटतं त्याच्या लोकांनी सुखी व्हावं, त्याच्या लेकरांनी आनंदी व्हावं, त्यांचा नाश होऊ नये, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना भोवताला आशीर्वाद मिळावे. आणि म्हणून तो म्हटला की जा आणि पृथ्वी व्यापून टाका. अब्रामाला म्हणला की ज्या भूमीवर तू पाय ठेवशील ती भूमी मी तुला देऊन टाकीन. देवाला काय अवघड आहे? तो देणार नाही का? खात्रीनं सर्व काय देणार आहे. फक्त आम्हाला काय जीवनामध्ये ठेवण्याची गरज आहे? शांती. शांत स्वभाव धारण करा, सगळं आपाप होईल. मग तो काय म्हणतो? युद्ध करणाऱ्या योद्ध्यापेक्षा जो संयम ठेवतो, जो शांत आहे, तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा मोठा आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराच्या जवळ जाऊन शांतीनं जीवन जगायचं. कारण येशूनं आम्हाला पाहायला मिळत आहे जगात शांती आणण्याकरिता तो आला. आणि येशूनं आम्हाला पाहायला मिळतं की जगामध्ये आनंद आणला. आणि म्हणून तो आम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला शांती देणारा देव आहे, शांती देणारा देव. आणि सर्वत्र जर जगात पाहिलं, तुम्ही सांगा की कोण सध्या सहन करते? रस्त्याने चाललं ना, सहज जरी पाहिलं तरी लोक मला बघितलंस का, काय बघतोस रे? बघायचं सुद्धा चोरी, बोलायचे तर फार लांब. तुम्ही टीव्ही लावाल पहा, फक्त आणि फक्त तुम्हाला भांडणं, मारामाऱ्या, ऍक्सिडेंट एवढं पाहिलं, दुसरं काही चांगलं पाहायला मिळत नाही. काल परवा पाहिलं मी पुण्याला बातमी, काय म्हणजे हॉटेलमध्ये कोणीतरी गेले लोक, वेटर फक्त एवढंच म्हणला बाजूला सारखा, जाऊ द्या मला. आम्हाला म्हणतो जाऊ द्या, मारामाऱ्या सुरू. आता काय म्हणाल दुसरं, तर जायचं ना. रस्त्याने तुम्ही जाताना तुम्ही पहा, तुमची काही चुकी नसू द्या तरी कोणीतरी गाडीवर आडवा येणार, लगेच भांडणं सुरुवात होईल. शास्त्र सांगतं जगाकडे संयम राहिला नाही, कारण सैतानानं प्रत्येकाचं मन काय केलंय? कठीण कठीण केलं आहे. देव निघून जात आहे. आणि म्हणून परमेश्वर असं म्हटलंय, हृदय पाहतो. जर आमच्या हृदयामध्ये क्षमा आहे, आमच्या हृदयामध्ये शांत, प्रभूनं काय म्हटलं? काय म्हटलं ईश्वर? हे काय करतात यांना समजत नाही. थुंकले त्याच्या तोंडावर, मारलं, चाबकानं मारलं, वस्त्र काढून घेतले, डोळे झाकले, परत मारलं. आणि सांग म्हण तुला कोणी मारलं? आता तुला लय कळतंय ना, देव असतं तू सांग. 27-28 देव आता तुम्हाला पाहायला मिळते किती दुःख त्या येशूनं सहन केलं, किती त्रास त्या येशूनं सहन केला. मग तशी बोलता मनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो त्याच्या कष्टाची, त्याच्या दुःखाची पराकाष्ठा झाली, पण त्यानं प्रत्युत्तर नाही केलं. तो गप्प राहिला. त्याला पिलातासमोर उभे केलं, म्हणजे सांग अरे तू देवाचा पुत्र आहेस काय? हे लोक काय म्हणतात? तो काय म्हणाला? फक्त होय तुम्ही म्हणतात असं. त्यानं काय उत्तर दिलं? अहो आम्ही आहोत ना देवाचे पुत्र, आम्ही देवाचे लेकर नाही का? सगळेजण आहोत की नाही? आम्ही देवाचे लेकर आहोत. प्रभू असं म्हणाला, तुम्ही माझे पुत्र आणि माझ्या कन्या आहात. शास्त्र सांगतो आम्ही जेव्हा शांत राहतो तेव्हा वातावरण आपाप बदलतं, आमच्या घराचं वातावरण आपाप बदलतं. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला शांतीनं आमचं घर सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला शांतीनं राहणं गरजेचं आहे. सोनं आणि चांदी असं म्हटलं जसं पघळतात, पाहतात, त्याची पारख करतात, तसं देव पाहत नाही. देव त्या पलीकडे आहे. देव आमचं हृदय पाहतो. आणि म्हणून आपण अपराध झाकून टाकले पाहिजे, क्षमा केली पाहिजे, पुसून टाकले पाहिजे. घरामध्ये
एकमेकांचं उलधुन करण्यापेक्षा आम्ही शांतीनं राहिलं पाहिजे. मग आपल्याला शेवटची प्रार्थना सर्वांना माहिती काय म्हटलं प्रभूच्या प्रार्थनेमध्ये, जसे आम्ही अपराध्यांची क्षमा करतो तसे तू देवा काय कर आमचा अपराध. आम्ही करतो का? करतो तर धन्यवाद. शास्त्र सांगता आम्ही घरात आमच्या लेकरांना, आमच्या पत्नीला, आमच्या लोकांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. आणि जर क्षमा करत नाही तर प्रभू असं म्हणतो की तुम्ही माझ्यापासून पुष्कळ दूर आहात. 9व्या वाचनामध्ये वाचा पा काय म्हटलं, जो इतरांच्या अपराधांवर झाकण घालितो, हा तो काय करतोय, प्रेमाची वृष्टी करतो. अपराध पुसून टाकतो, जाऊ दे हरकत नाही, चुकलं ना हरकत नाही, पुढे चालूया. आणि मग त्या जीवनामध्ये, त्या संसारामध्ये आम्हाला आनंद वाटतो, आनंद वाटतो. पुढे काय म्हटले, पण जो गत गोष्टी घोकीत बसतो. हा मी एक गोष्ट आणखी पाहिली, नवरा आपला सोप्यावर उभा राहिला आणि पुसत होता पंखा. मॅडम आला, ए खाली तर खाली तर खाली तर. माझ्या बापाने सोफा दिलाय, सोफा खराब वर उभा राहिला, सोफा खराब नाही झाला का, तो सोप्यावरून खाली उतरतो. काय करायचं बाबा, टीव्ही लावला, टीव्ही बंद कर, माझ्या लग्नात आलेला टीव्ही तो. दुसऱ्या दिवशी त्यानं चहा करायला भांड घेतलं आणि ठेवलं गॅसवर आणि बसला तिकडे कॅम्प्युटरवर जाऊन, आणि तो चहाचा टोप जळाला. मॅडम का म्हणून आला म्हणते, हा टोप कोणी जळला? माझ्या बापानं तो लग्नात दिलेला होता. तर घरात पाहिलं की पंखा बायकोचा, सोफा बायकोचा, फॅन बायकोचा, भांडे बायकोचे, टीव्ही बायकोचा, सगळं बायकोचे, माझं काय आहे घरात? आणि माझं तर काहीच नाही. मग तो विचार करतो, तो म्हणतो की हे सगळं सामान बांधून पाठवून देऊ. आणि मग पोर्टरला फोन करतो. माहिती ते टेम्पो येतो पोर्टरवाल्यांचा, पॅकिंगचे लोक येतात. मॅडम घरात असं रविवारच्या दिवशी त्यांना बोलवतो, हा बसला असतो सोप्यावर, खाली बसतो. तुम्ही बघते आज सोप्यावर नाही बसले, खाली बसलेत, टीव्ही चालू नाही, कॅम्प्युटर चालू नाही, काहीच, एकदम शांत आहेत. बेल होती, टाइम तो ती बेल उघडती, ते म्हणते काय सामान पॅक करायचे, त्यासाठी आम्ही आलो 2-4 लोक. सामान पॅक करायचे, कोणाचं सामान? मी घरात विचारते, ती दरवाजे लावते आणि घरात येते, म्हणते लोक आले बाहेर, ते म्हणतात सामान पॅक करायचे. कोणतं सामान? तुम्हाला हा जे तुझ्या पप्पानी पाठवलं ना ते सगळं पॅक करून त्यांच्या घरी परत पाठवून दे, आणि तुलाही जायचं असलं तर तूही जाऊ शकतो. कारण मी जेव्हा विचारतो काही करतो तेव्हा तू म्हणते माझ्या बापाचं, हे माझ्या बापाचं, ते माझ्या बापाचं, माझं काय? त्यापेक्षा झालं वाचलं तुझं घेऊन. ती म्हणते की अहो असं नाही, मला असं म्हणायचं नव्हतं, आणि तुम्हाला खरंच वाईट वाटलं का? आणि शास्त्र सांगतं, ती म्हणाली की तो म्हणाला की वाईट वाटण्यासारखं तर नाही, आपण दोघं एक आहोत असं म्हटलंय. आपण वचन घेतले की यापुढे तुम्ही दोघं नाही तर एक द्याल, आणि म्हणून तुम्ही सगळे सोडून, आई वडील सोडून एक देह होऊन एकत्र राहाल. आणि आपण इथे एकत्र नाहीच, फक्त तुझं माझंच होत आहे, पण त्यापेक्षा तू तिकडे राहा, मी इकडे राहतो. आणि मग रडू लागली, म्हणजे की माझा म्हणायचा असा उद्देश नव्हता, तुम्हाला वाईट वाटलं का? आणि मग त्या माणसाने ते सांगतो, जमा भाऊ आता ते ठीक आहे. शास्त्र सांगतं संसार जो आहे ना, हा संसार बायबल आम्हाला सांगतं दोघांचा आहे. जर आम्ही पूर्वीच्या काळात बसलो, माझ्या लग्नात असं केलं, तुझ्या इथं काय म्हटलंय, जो गत गोष्टी घोकत बसतो, झालेलं काय फायदे? आता झालं ते गेलं. 26 जुलैची आपण आठवण करीत बसतो, आता काय उपयोग आहे का? लय पूर आला 26 जुलैला, काय फायदा आहे त्याचा? आला, पूर निघून गेला. काय म्हणतात, जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात. सगळे लोक अंतरतात, म्हणजे कोणी त्याच्याजवळ राहतं. लोक म्हणतात नको नको, त्याच्यात थोबाडा बघायला नको, गेलं का तर जुनं पुराणं काढीत बसत, उकरेल भांडणाचा उगाच मूळ कशाला, नको नको. आम्ही काय केलं पाहिजे, पापावर चुकांवर पांघरून घातलं पाहिजे. आणि म्हटलं पाहिजे तुम्ही आता फार फार सुंदर आहे, आज फार सुंदर स्वयंपाक होता, असं म्हटलं नसलं तरी बायको म्हणजे हा उद्या पुरणपोळ्या करते, काल लय स्तुती केली होती. शास्त्र सांगतं की आम्हाला एकमेकांवरती प्रेम करायचं आहे, तर आम्हाला एकमेकांच्या अधीन राहायचं असं म्हटलंय. 10 वचनामध्ये काय म्हटलंय पहा, जो वाग्दंड समंजनाच्या मनावर ठसतो तसे 100 फटके मूर्खाच्या मनाला. एखाद्याला एकाच गोष्टी सांगितलं ना, बाई असं करायचं नाही, त्याला समजतं, पण एखाद्याला 100 फटके मारले तरी समजत नाही. शास्त्र सांगतं मूर्खाला काही सांगून फायदा होत नाही. आणि म्हणून आम्हाला ज्ञान समजलं, आम्हाला नीतीसूत्र समजले, आम्हाला देवाचं वचन समजलं. या शलमोन राजानं, दावीद पुत्रानं आमच्याकरिता अद्भुत गोष्टी लिहून ठेवल्या, त्या आम्हाला समजल्या, आणि म्हणून आम्हाला
मूर्खाप्रमाणे बायबल सांगतं वागायचं, वागायचं, बोलायचं, चालायचं. वचन ऐकणारे नको, बोला हालेलुया. वचन बोलणारे नको, बोला हालेलुया. तर वचन जगणारे कसं झालं पाहिजे? वचन समजतंय का? लेकरांकडे लक्ष देऊ नका. काय म्हटलंय? वचन ऐकणारा फक्त होऊ नका. मी 20 वर्ष झाले वचन सांगत आहे. 20 वर्षापासून माझ्याकडे मी काल वह्या उतरल्या पाहिल्या, वह्याची वह्या भरल्यात. 20 वर्षापासून सांगत आहे. पण किती वचन आचरणात आलं हे फार महत्वाचं आहे. वचन बोलणारं नको आहे. फक्त फार लोकांना उपदेश फार सुंदर होता. आमच्या घरी प्रार्थना झाली, फार 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 भारी बोलली पारत. आणि नंतर विचारलं काय बोलले? बोलले काहीतरी फार भारी बोलले. अरे काय बोलले? वचन जगलं पाहिजे. काय म्हटलं? आता काय म्हणतं वचनामध्ये? आम्ही एकमेकांना क्षमा केली. घरी गेलो बायकोलाच म्हणा सॉरी, मी तुला बोललो, तुला दुखवलं. काय मोठं होणार नाही. बायकोने म्हणा जाऊ दे, हरकत नाही, तुम्ही माझेच आहात म्हणून मला बोलले. तर बरं वाटतं. अरे मी एवढं बोललो, रागावलं, पण पत्नी मला काय उत्तर देत नाही. तुम्ही बोलत नाही कुणी. तुम्ही असं म्हणलं का आम्हाला पाळसाहेब बोलतात? मला माहित नाही. तुम्ही बोलता का घरी? भांडता का बायकोला? बोला. पाठवा भांडतात नाही ना? भांडतात नाही. स्त्रियांना तुम्ही भांडतात का? शास्त्र सांगतं भांडू नये. जर आपण भांडत असलो तर म्हटलंय आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. वचन जगायचं. आता काय करायचं? वर्षामध्ये वचन जगायचंय, जगायचंय, ते आचरायचे. हरकत नाही. काय होतं बघूया. कदाचित बायको फार बरं बोलू द्या, शांत राहा. मी कधी कधी इयरफोन घालतो, मोबाईल पाहतो, बोला तुम्हाला काय बोलायचं. नंतर आम्ही एवढे बोलले, काय झालं? मी होतं काय मला माहितच नाही. मन आपलं वेगळीकडे वळवलं, काय राग येत नाही, भांडण होत नाही, काहीच होत नाही. तुम्ही शास्त्र सांगतं आम्हाला त्याप्रमाणे चालायचं आहे. मग काय म्हटलं? वाईटानं 13 वचन वाचा. फार सुंदर आहे हे सगळे वचन. मला तुम्हाला हा जो बऱ्याची फेड वाईटानं करतो, हा काय म्हटलंय? अरिष्ट. फक्त संकट नाही, फक्त दुःख नाही. काय म्हटलंय? अरिष्ट. परमेश्वरानं आमचं बरं केलंय आणि आम्ही त्याच्या बदल्यात वाईट करतो, त्याच्या बदल्यात आम्ही शाप करतो, त्याच्या बदल्यात आम्ही निंदा करतो, त्याच्या बदल्यात आम्ही प्रार्थना सोडून दिली, त्याच्या बदल्यात सगळं वाईट जीवन जगतो. तर देव काय म्हणतो? अरिष्ट दरोडेखोराप्रमाणे येईल आणि ते गाठील आणि ते कधीच आमच्या घरातून जाणार नाही. मग काय म्हटलंय? कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो. म्हणून भांडण पेटवण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्या. वाचा, तुम्ही स्वतः वाचा, त्यावर अंडरलाईन करून ठेवा. काय म्हटलंय? मोठं धरण आहे आमच्याकडे, तुमच्याकडे जायकवाडी धरण आहे नाही का? औरंगाबादला, जालन्यात जायकवाडी धरण आहे. आपल्याकडे मुंबईला 2-3 धरण आहेत. धरणाला छिद्र पाडलं तर काय होईल? अरे गाव वाहून जाईल ना. ते हळूहळू फुटून सगळं फुटलं, सगळं पाणी जाणार, गाव वाहून जाईल आणि दुष्काळ पडेल पुढं. तसं भांडण आहे. काय म्हणतं? तसं काय आहे? भांडण आहे. भांडण होण्याच्या अगोदर भांडण डायरेक्ट सुरू होतं का? आले का डायरेक्ट WF सुरू होतं घरात? होतं का असं? नाही होणार. आधी बाचाबाची बोलायला सुरू होतं. ते हे एक बोलले, तुम्ही एक बोलला, तुम्ही एक बोलले, ते एक बोलले, दुसरा एक बोलला, तिसरा एक बोलला, बोलता बोलता बायका उडतो लगेच. शास्त्र काय म्हटलंय? मग काय म्हटलं देवाच्या वस्त्रामध्ये? लगेच आठवायचं. नीती सूत्रार्थ पुस्तक अध्याय 17 आणि वचन 13, वचन 14. आठवलं पाहिजे. पटकन वाचा, पुन्हा वाचा. काय म्हटलंय? कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो. म्हणून भांडण पेटण्यापूर्वी हा लक्षात घ्यायचं. सगळं आपलं नळ सोडून, टाकी ना घरात नळ सोडून दिलाय आणि नळाचं सगळं पाणी वाहून गेल्यावर काय होईल? उद्या सकाळी सगळे बॉम्ब पाणीच नाही ना घरात, तसं होईल. मग काय म्हटलं? भांडण तसं आहे, शब्द तसे आहेत, एकमेकांना सुईसारखे असे टोचतात. असं आपण म्हणतो, मला वाटलं नाही रे इतकं कठीण बोलशील, मनाला लागतात. काठीने मारलं ना मग विसरून जातो, पण शब्द विसरतात का? 10 वर्षांना आठवतं मला तुम्ही लग्नात असं म्हणलं होतं त्यांचं, बोललो होतं ना आपण. जाऊ दे बाबा, आता ते लय मी बोललो असं रागात. वारंवार ते तुम्हाला सुनावलं जातं. म्हणून काय म्हटलंय? गत गोष्टी भोगत बसू नका.
फार सुंदर आहे ते वचन. मी वाचतो, मी असं म्हणतो, देवा सगळं तू जणू काय माझ्यासाठीच लिहिलेत. नीतिसूत्र जेव्हा मी वाचतो ना, तर मी स्वतः त्या साच्यात घालतो, म्हणतो प्रभू जणू काय ते माझ्यासाठीच लिहिले. किती सुंदर त्यानं प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं लिखाण करून ठेवले की कसं वागावं. अरे घरात कसं वागावं, पत्नीने कसं वागावं, पतीने कसं वागावं, सासूने कसं वागावं, सुनेने कसं वागावं, लेकाने कसं वागावं, सर्वांबद्दल त्यानं बारकाईने लिहून ठेवले. घराचा नाश करणारं कोण असेल तर ते काय आहे, भांडण. आणि भांडण कुठून होतं, शब्दानं. आणि शब्द कुठून येतात, मुखातून. मग देव काय म्हणला, जे मुखावाटे बाहेर येतं ते माणसाला विटाळतं, पण जे मुखात जातं त्यानं कोणाला विटाळवत नाही. मुखामध्ये जाणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण खातो, सगळं खातो, त्यानं काय त्रास होतोय का, नाही. पण मुखातून येणारं काय म्हटले, शिवीगाळ, हेवा, कलह, मत्सर, तट, फुटी, भांडणं, पक्षीगत, तू मोठा मी मोठी, आणि यानं वाद होतात. आणि शास्त्र सांगतं यानं जीवन उद्ध्वस्त होतं. बोलो हालेलुया. कितीही सुंदर जेवण असलं पण जर भांडणं झाले तर ते जेवण खाऊ वाटतं. मी अनेक लग्नांमध्ये पाहिलं, सगळं चांगलं झालंय, फार सुंदर लग्न लागले, नवरी सुंदर आहे, नवरदेव सुंदर आहे, भांडे दिले, देणं घेणं चाललंय, सगळं झालंय, पण भांडणं झाले. भांडणं करणारे बाहेरचेच शिकवले तरी, जेवणाहून झाले, आहेराहून झाले, भांडण नाही दिलं म्हणून झाले, भांडण नाही दिलं म्हणून झाले. अरे काय करायचे, भांडे आणले तिकडे राहू दे, नंतर करणार कुणी, नवरी कोणाची, नवरदेव कोणाचे भांडतात, तिसरे सगळ्या जेवणाचा राडा, हे त्याला धरतोय ते त्याला धरतो, त्या पंतरवर पडतात, त्या भांड्यात पडतात, सगळ्या लग्नाचा धिंगाणा. कारण लोक नाश करणं चाललेले असतात, त्यांना काय घेणं आहे. आणि मग लोक काय लक्षात राहत, लोकांच्या सुंदर केलेलं जीवन लक्षात राहतं. लोक म्हणत नाही गुलाबजाम फार भारी होते, बिर्याणी, लोक म्हणतात सगळं झालं पण भांडण झालं. उगाच त्यांनी कोणीतरी हातकुनी भांडण काढतं. मग काय म्हटलं तेव्हा, आम्हाला संयम धरायचा, आपण लक्षात ठेवायचं, शैतान याच्यात शिरून काम करत आहे. बोल हालेलुया. आपण शांत राहायचं, आपण सांभाळायचंय. आता लग्न सराई सुरू होईल आणि म्हणून सर्वांनी सांभाळा, लग्नामध्ये या गोष्टी घडतात, आपल्याला फार शांत राहायचंय, फार शांत राहायचंय. मग आणखी पुढे जा, तुम्हाला पाहायला मिळेल की देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. आणखी पहा काय म्हटले, 15-16 वचन वाचा. दुष्टास निर्दोष ठरविणारा आणि धार्मिकाला दोषी ठरविणारा. हा पहा किती सुंदर लिहिलं ना. जो दुष्ट आहे पण तो धार्मिकाला दोष लावतोय, चांगल्या माणसाला दोष लावतोय. देव म्हणतोय त्याला, परमेश्वराला काय येतात, वीट येतो आणि विटलेलं जेवण आपण खात नाही. देवाला आमचा वीट येऊ नये म्हणून आपण कोणाला दोष लावू नये. बोला हालेलुया. पत्नीला पण दोष लावणे असं म्हटलंय, पतीला दोष लावणे, लेकरांना काय म्हटलंय, आणि कोण दोष लावणारे. आणि फक्त बरं तर बरं हात काय म्हटलंय, दोष लावू नका, ना देवाला काही विटे, धार्मिकाला दोष लावू नका, विटे. पुढे वाचा 17 वचन. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्त काळासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. शास्त्र सांगतं मग दुःख आपण काय करतो, स्त्री काय करते, जाऊन मैत्रिणीजवळ मन मोकळं करते, अहो मला फार घरामध्ये असं असं, ते मन मोकळं केलं का तिला बरं वाटतं. शास्त्र सांगतं आपला खरा मित्र कोण आहे, देव आहे. देवाला सांगा की देवा माझ्या घरची परिस्थिती बदलली जाऊ दे, खात्रीनं तुम्ही पाहाल की घरामध्ये आनंद आहे, शांती आहे, आणि शांती देणारा फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण त्याच्याजवळ ती आहे ती शांती आमच्या घरामध्ये, ती शांती आमच्या जीवनामध्ये, तो आनंद आमच्या कुटुंबामध्ये, तो आनंद आमच्या जीवनामध्ये यावा, याकरिता येशू आमच्या जीवनात असला पाहिजे. याकरिता शास्त्र सांगतं ते वचन आमच्या जीवनात असले पाहिजे. आणि ते वचन तुमच्या हातात आहे, जवळ आहेत, ते वचन वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल की देवानं तुम्हाला किती आनंद दिलेला आहे. सगळे वचन मी वाचणार नाही, तुम्ही घरी वाचा, किती सुंदर आहे. 12 वचन आपण वाचूया. काय म्हटले, 12 वचन वाचा. 22 सॉरी. काय म्हटलंय, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे आणि खिन्न हृदय हाडं काय करतं, शुष्क करतं. आपण म्हणतो आता सांधे दुखायला लागले, हाडं ठिसूळ झाले, आता काय होत नाही का, ते शब्द बोलून बोलून संसारामध्ये नकारात्मक गोष्टी करून एकमेकांचं मन खिन्न होऊन जातं. घरामध्ये लेकरांकडे पाहून मन खिन्न होऊन जातं, पत्नीकडे पाहून मन खिन्न होऊन जातं, पतीकडे पाहून मन खिन्न होऊन जातं.
सैतान नेहमी निराशा घालतो. सैतान सांगतो तुझे लेकरं चांगले नाही, सैतान सांगतो तुझा नवरा चांगला नाही, नवऱ्याला सांगतो तुझी बायको चांगली नाही, बायकोला सांगतो तुझी सासू चांगली नाही, सासूला सांगतो तुझा सासरा चांगला नाही. सगळं निगेटिव्ह वातावरण कोण करतो? सैतान. कोण करतो? सैतान. तो मनावर राज्य करतो. आपण असं म्हणतो की मी माझ्या मनानं कधी जगू. अरे लहानपणापासून काय करत आला तुम्ही? असा होता का? जगतोय ना. तरी सैतान काय सांगतो? मी माझ्या मनानं कधी करू. हाच तर संसार आहे. बोला हालेलुया. हाच तर काय आहे? संसार आहे. यालाच तर संसाराचं चक्र म्हटलंय. एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांसाठी जीव. काय म्हटलंय? आनंदी हृदय. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आणि त्या हृदयाला आनंदी कसं ठेवता येईल? कसं ठेवता येईल? कसं ठेवाल मनाला आनंदी? मनासारखं जगल्यानं. बोला हालेलुया. कसं ठेवता येईल? आज वाटलं आज गुलाबजाम बनवायचे, मनाला वाटलं, मग काय करायचंय? ते सगळं प्रोसिजर करायचं ना. पीठ आणायचं, मळायचं, ते तुपात तेलात तळायचं, साखरेत भिजू घालायचं, पाक बनवायचा, मग आनंदाने सगळ्याला वाढायचं. आणि मग शेवटी आपण खातो तेव्हा तरी आपल्याला काय वाटतो? आनंद वाटताना काय म्हणतो? बाई आज फार सुंदर गुलाबजाम झाले. मनाला वाटलं. आज मनाला वाटलं सुंदर साडी घालायची, चांगला गजरा लावायचा, चांगलं राहायचंय, मनाला वाटलं. मनाला वाटलं पाहिजे. शास्त्र काय सांगतं? आनंदी हृदय काय आहे? उत्कृष्ट औषध आहे. त्यात एखाद्याला गोळ्या देऊन द्या, या गोळ्या खातला बरं वाटत, मला नाही बरं वाटत. मस्त खाल्ल्या तर गोळ्या, आता कवर खाऊ, नाही बरं वाटत. ते जेवढे बाबू लाव पडू तिकडे, मस्त लावलाय, मला नाही बरं वाटत. कुठं बरं नाही? मनात आनंद नाही ना. पण जर दुःखच जरी असलं ना, पण जर मन आनंदी असलं ना, मस्त दुःखनं ते बाजूला टाकून डोक्याला बांधून का व्हायला पण जिलेबी तयार होते, बिर्याणी तयार होते. का? मन ठीक आहे, मन आनंदी असलं पाहिजे. मन आनंदी असण्याकरिता बायबल सांगतं की आम्हाला त्या प्रभूच्या वचनांमध्ये वाढलं पाहिजे. तो म्हणतो की आनंदी हृदय. काय म्हटलं वचनामध्ये? आनंदी हृदय उत्कृष्ट औषध, रामबाण औषध आपण म्हणतो की हे औषध सगळ्यांवर चालतंय. एकच उपाय सगळ्यांवर चालतोय. काय आहे? आनंदी हृदय. आनंदी राहा. म्हणून नेहमी पवित्र शास्त्र काय म्हटलंय? तुम्हाला वाचायचं तर तुम्हाला पाहायला मिळेल. फिलिप्पियस पत्र अध्याय 4:4 मध्ये काय म्हटलं? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. आणि बायबल आम्हाला सांगतं देवा आनंदाचे हजारो वचन आहेत, हजारो गीत आहेत, हजारो आपण गातो आनंद करा. पण फक्त शब्दांना बोलून नाही चालत, मनापासून तो आनंद असला पाहिजे. मला प्रार्थनेला जायचं आहे, आज शुक्रवार आहे, मी प्रार्थनेला जाणार आहे, माझ्या मनाला आनंद झाला पाहिजे. आपण वचनात वाचलं स्तोत्रामध्ये काय म्हटलंय? ते मला म्हणाले चला आपण प्रभूच्या मंदिरी जाऊ, देवाच्या घराकडे जाऊ. तेव्हा माझ्या मनाला काय झाला? आनंद झाला. देवाला भेटण्याचा आनंद असला पाहिजे. सगळं चांगलं. बोला हालेलुया. देव घराची सगळी परिस्थिती सुधरवेल, घराचे सगळे प्रॉब्लेम सुधरवेल, सगळं कर्ज निघून जाईल, सगळे त्रास निघून जातील, सगळ्या पिढ्या निघून जातील, सगळ्या समस्या निघून जातील, सगळे आजारपण निघून जातील. कारण आरोग्य देणारा देव आहे. बोलो हालेलुया. कारण सर्व प्रकारचा आनंद देणारा देव आहे. बोलो हालेलुया. सगळी परिस्थिती बदलवणारा देव आहे. आम्ही काय करू शकतो? आमच्या हाती काही नाही, सगळं त्याच्या हाती आहे. म्हणून त्याच्या हातामध्ये सगळं जीवन देऊन टाकलं पाहिजे. मग बायबल आम्हाला सांगतो आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. मग इर्मियाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल का तुम्हाला पाहायला मिळेल, तिथे काय म्हटलंय? खिन्न हृदय हाडं शुष्क करतं. हृदय निराश आहे, कोठेही आनंद नाही. घरात जात घरात वातावरण अगदी बिघडलेलं आहे. कोणी कोणाशी बोलत नाही, बायको नवऱ्याबरोबर बोलत नाही. खाय ते तुझ्या मनाने खाय, मुर्द्या काय करायची कर, मला तुझं घेणं देणं नाही. नवरा पत्नी बरोबर बोलत नाही, लेकरं बोलत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. सगळेजण त्या मोबाईल मध्ये दंग झालेला आहे. सगळा आनंद निघून गेला आहे. आणि मग जगण्याची आशा काय होते? संपून जाते. मग हळूच लोक असं म्हणतात की काय झालं? तो म्हणतो काय कुणासाठी जगायचं? काहीच नाही. आपण सगळं हातातून काय झालं? निघून गेले. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थांबतो. एक गुरु आणि एक शिष्य असतो, आणि शिष्याच्या हातामध्ये बारीक चिमणीचं पिल्लू असतं. आणि तो गुरुजीला विचारतो, म्हणतो गुरुजी सांगा बरं की माझ्या हातात पिल्लू जिवंत आहे का मेलेला आहे? आता गुरुजीला विचार पडतो,
जर मी मेलेलं म्हणावं तर आज सोडून दिले म्हणजे कसा तो गुरुजी. पिल्लू तो जिवंत होतो. आणि गुरुजी विचार करतात, जर मी म्हंटल की पिल्लू जिवंत आहे तर हा पिल्लाला काय करेल, हातात त्याच्या उंडकत आम्ही मारून टाकेल. म्हणजे तुम्ही कशाचे गुरुजी, पिल्लू तर मेलेलं आहे, मग काय उत्तर द्यावं. गुरुजी त्याला म्हणतो, बाळा ते जिवंत आहे का मेलेलं आहे हे तुझ्या हातात आहे. बोलो हालेलुया. संसार सुखाने करायचा आहे का चांगला संसार बिघडवायचा आहे हे तुमच्या हातात. हे शरीरचे देवाने दिले कोटी रुपयांचं. किती रुपयांचं आहे, कोटी. त्याची किंमत नाही. ज्याला डोळा नाही त्याला विचारा त्या डोळ्याची काय किंमत आहे. ज्याला हात नाही त्याला विचारा त्या हाताची काय किंमत आहे. साधं गोष्ट आहे. ज्याला केस नाही त्याला विचारा केसांची काय किंमत आहे. साधी गोष्ट आहे. डोळ्याला चष्मा लागतो तेव्हा चांगल्याला विचारताना काय वेदना आहे. शास्त्र काय शास्त्र लक्षात घ्या. कोटी रुपयांचं शरीर परमेश्वरानं आम्हाला दिले. कोटी रुपयांचं. एकमेकावर प्रीती करा म्हटलंय, आनंद करा. तो म्हणतो आनंदी हृदय उत्कृष्ट आनंद, मनानं आनंदी राहा. काही होत हरकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणला की तुझा डोळा जर तुला नरकात घेऊन टाकतो तर तो डोळा उपटून टाकला बरा. तुझा एक हात जर तुला नरकात घेऊन जातो तर हात काढून टाकला बरा. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की सगळे प्रॉब्लेम मिटवण्यासाठी आम्हाला काय ठेवावं लागते घरामध्ये, शांती. ती कुठून येईल, अंतःकरणातून. येशूची शांती आमच्या मनात असली पाहिजे. येशूचे वचन आमच्या मनात असले पाहिजे. आम्ही शांतीनं जगणार असलं पाहिजे. हो द्या, जाईल हा प्रसंग. आम्ही लक्षात, परिस्थिती बदलेल, कर्ज निघून जाईल, समस्या निघून जातील, उद्या चांगले दिवस येतील, सगळं चांगलं होईल. हा विचार आम्ही केला पाहिजे. तो देव आम्हाला कधीच टाकणार नाही. चला आपण प्रार्थनेला जाऊ, चला आपण प्रार्थना करूया, चला आपल्या कुटुंबाला आपण प्रार्थनेला बसूया, त्या परमेश्वराला हाक मारूया, त्या प्रभूला सांगूया, आपलं दुःख त्या देवाला सांगूया. चला आपण देवाच्या बरोबर बोलूया. की मनात विचार आले की सगळी परिस्थिती आपाप बदलणार आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतो. नीतिसूत्र करता हा शलोमोन राजा 17व्या अध्यायामधून हीच गोष्ट आम्हाला सांगतो की आम्ही आनंदी राहिलं पाहिजे. शेवटचं वचन आपण वाचू आणि मग थांबूया. मौन धारण करणाऱ्या मूर्खाला सुद्धा शहाण समजतात आणि तो ओट मिटवून धरितो तेव्हा त्याला समंजस म्हणतात. बायबल काय सांगतं, घरात मी आता तुम्हाला म्हणालो की जसं धरण फुटतं तसे भांडणाला सुरुवात होते. म्हणून काय म्हटले, काय धरायचं, बोला, मौन धरायचं. काय काय होत नाही, काय पण बोलू द्या. बाईसाहेब बोलतात का बोलू द्या, काहीच म्हणायचं, निघून जायचं, थोड्या वेळ यायचं. मग झालं का जेवण, वारा खरा. किती बाबाला बडबड केली, काय फरक पडत नाही जेवणात, बोलायचंच नाही. तुम्ही लक्षात ठेवायचं महिला मंडळांनी, कितीही तापले महाराज, तापू द्या. आपल्याला रोजच तुम्ही ते तापले म्हणून तुमचा स्वयंपाक बंद होणार आहे का, तुम्हालाच करायचं, तुम्हालाच सगळं करायचंय, पण तापू द्या ना, काहीच म्हणायचं नाही. शास्त्र सांगतं. म्हणून काय म्हटलंय, मौन धरा, शांत राहा. काय बोलत, शांत राहिल्याबरोबर सगळे प्रॉब्लेम आपाप काय होतात, मिटतात. त्या प्रभूकडे पहा, असं म्हणलंय, लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो काय म्हटलंय, गप्प राहिला, काही सकार शब्द सुद्धा बोलला नाही. मारलं, बोललं नाही, थुंकले, बोललं नाही. पण मरणातून तिसऱ्या दिवशी जेव्हा उठला ना, तेव्हा ती सत्ता, तो अधिकार, ते ताकद, ते सामर्थ्य पाहिलं आणि लोक घाबरले. पवित्र शास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही शांत राहणार आहात, तुमच्यासारखं सुखी कुटुंब या भूतलावर दुसरं तिसरं कोणीच नसणार आहे. आम्हाला आशीर्वाद मिळावे म्हणून आपण देवाची शांती आमच्या जीवनात घेऊया. दे बाप वचनांच्या कर्वे